एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. आय होप तुम्ही सगळे छान आहात, मस्त आहात तुमच्या घरी. आणि आज मी चालली आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी. इथे माझी सगळी बॅग रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. अँड आता आम्ही सगळेजण चाललेलो आहोत हॉस्पिटलमध्ये. मी तुम्हाला अपडेटेड ठेवेन आणि लवकरच तुम्हाला बेबी बघायला मिळेल. मला लाईफलाईन हॉस्पिटल पनवेलमध्ये ॲडमिट केलं होतं. हे माझं हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये खूप छान लक्झुरियस असं हॉस्पिटल होतं. ट्रीटमेंट पण खूप उत्तम होती. मी डिलक्स रूम घेतलेला होता. सो हा आहे माझा रूम. खूप छान अशा ॲम्युनिटीज होत्या आणि मस्त वाटलं एकदम. हा माझा रूम होता. इथे मी आदल्या रात्री डिलिव्हरीच्या बसलेली होती, मखाना खात होते. छान होतं. मला खूप एक्सायटेड होते मी बेबीला भेटायला. हे आम्ही, माझा नवरा, माझी सासूबाई आहे. संध्याकाळी मला खूप इच्छा होत होती, क्रेविंग होती ती फ्राईड राईस खायची. इथे माझी मम्मी, भाऊ आणि पप्पा बसले आहेत. सगळेजण खूप थकलेले होते. थोडी दगदग झालेली होती. मस्त टी व्ही पण होता रूममध्ये. हा माझा भाऊ इथे माझी मस्करी करत होता थोडीशी. मी खात होती तर मला पाणी पाजवत होता. आणि छान असा फ्राईड राईस खाऊन घेतला. लास्ट टाईम होता, मग 3 महिने मी काहीच खाऊ नाही शकत. त्यामुळे सकाळी माझं C-सेक्शन होणार होतं. C-सेक्शन नंतरला मला बेबी गर्ल झाली आणि असं सुंदर असं तिचं स्वागत केलं गेलं. छान तिला सजवून आणलेलं माझ्याकडे. मला खूपच हॅपीनेस झालेला होता. अँड मग छोटंसं सेलिब्रेशन केलं माझ्या हजबंडने डिलिव्हरी झाल्यानंतरला. ते हे फोटोज आहेत. नंतर 4 डेज नंतर आम्हाला डिस्चार्ज मिळाला हॉस्पिटलमधून. मग मी बेबीला घेऊन माझ्या घरी आले. आम्ही खूपच एक्सायटेड होतो अँड दीज आर हॅपी पेरेंट्स. मग माझ्या मम्मीकडे आल्यानंतरला आपण सुंदर असं बेबीचं स्वागत केलं. दीपाली मावशीने गिफ्ट पण आणलेलं होतं छोटंसं. हा असा सुंदर बेड सजवलेला होता. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, शॉर्ट व्हिडिओ. अँड असा होता माझा डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स. थँक्यू फॉर वॉचिंग द व्लॉग.